सोन्याची पोत लुटून धूम ठोकणारी टोळी जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी। हळदी कुंकूच्या कार्यक्रमात जात असताना अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील 13 ग्रॅम सोन्याची पट्टापोत दुचाकीस्वारांनी लुटून नेल्याची घटना 15 जानेवारी रोजी बुधवारी सायंकाळी 7 वाजल्याच्या दरम्यान घडली होती। या घटनेनं शहरात खळबळ उडाली। दरम्यान घटनेची फिर्याद दिली होती। पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता। या घटनेनंतर तपास स्थानिक शाखेचे वर्ग करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याला तपास करत अखेर अट्टल गुन्हेगारांचा शोध घेत मुद्देमालासह गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकल्या। प्राप्त माहितीनुसार बोरगाव मंजू पोलीस स्टेशन टाउनमध्ये रेणुकानगर स्थित एका घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात रेणुकानगर स्थित महिला जात असताना भरवस्तीतून दुचाकीस्वारांनी पाळत ठेवून सदर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पट्टापोत 13 ग्रॅम तोडून दुचाकीस्वार अज्ञात भामट्यांनी धूम ठोकली होती। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह स्थानिक शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात नाकाबंदी करून शोध घेतला, परंतु सदर चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले होते। दरम्यान घटनेची फिर्याद दिली वरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल होता। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनजी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला होता। स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांनी एक पथक गठीत करून योग्य मार्गदर्शन व सूचनेनुसार पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीवरून भुसावळ येथील सराईत इराणी टोळीतील गुन्हेगार असल्याचं तपासात निष्पन्न झालं। वरून एक पथक 5 दिवस भुसावळ इथं तळ ठोकून होतं, परंतु आरोपी भोपाळ इथं गेल्याचं वास्तव समोर आले। दरम्यान याच गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखा अमरावती यांच्या ताब्यात असल्याचं समोर आले। हसन अली उर्फ अश्शू नियाज अली पापा नगर भुसावळ यास ताब्यात घेऊन चौकशीअंती गुन्ह्याची कबुली दिली। वरून टोळीतील साथीदार गुन्हेगार मुस्तफा इसा अली, हसनैन जाफर अली, महू जाफर अली यासह घटनेतील दुचाकीसह सोन्याची पट्टापोत 13 ग्राम किंमत 1,18,350 रुपये असा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या। ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनजी सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, माजिद खान पठाण, अब्दुल माजिद, रवींद्र खंडारे, वसीमउद्दीन, महेंद्र मलिये, अविनाश पासपोर, भास्कर धोत्रे, अमोल दिपके, अशोक सोनोने, प्रशांत कमलाकर यांनी केलेली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.